लाडक्या बहिणींनो, आज मी तुम्हाला 2 अपडेट देणार आहे. त्याच्यातली एक पहिली अपडेट ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार आणि दुसरी ऑगस्ट ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे वारंवार मला कमेंट येतात की सर अंगणवाडी सेविका आल्या नाहीत. त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार. ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल अंगणवाडी सेविका आपल्याकडे जरी अजून आल्या नाहीत, तर मग आपण काय करायचं? आपला फॉर्म अपात्र कसा बघायचा? यासोबतच आपण त्याच्यासोबत काय उपाययोजना करू शकतो? यासोबतच ऑगस्ट महिन्याचं वाटप माहिती कधी होऊ शकते, ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो आणि आपल्या सगळ्या ज्या माता भगिनींनो, तुम्ही जेवढे जे आहेत आपल्या चॅनलला जोडलेले आहेत, त्यांनी आजच आपला व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्याकडे अपडेट जे आहेत सर्व फास्ट येतात आणि खऱ्या अपडेट असतात. आज 2 जे आहेत अपडेट मी तुम्हाला देणार आहे. पहिली ऑगस्ट महिना वाटप माहिती आणि दुसरी जी आहे ज्यांचे फॉर्म जे आहेत पेंडिंगमध्ये आहेत, ज्यांना जून-जुलैचे पैसे भेटले नाहीत, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं याबद्दलची माहिती जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला व्हिडिओ बघूया. बघा, ऑगस्ट महिना वाटप माहिती. काल साम टीव्हीवर एक बातमी आली आणि त्या बातमीचा आधार असा होता, की ऑगस्ट महिन्याचा जो लाडक्या बहिणीचा पैसा आहे, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे, तो कधी येणार आणि याबद्दलचा जे आहे त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे. साम हे सकाळचंच पोर्टल असल्यामुळे न्यूज चॅनल ऑथराईज आहे. आणि साम टीव्हीच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत ऑगस्टमध्येच येणार आहेत. ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बघा, रेग्युलर हप्त्याचे पैसे रेग्युलर आले तर लाडक्या बहिणीचं काही काम होऊ शकतं असं लाडक्या बहिणीचं मत होतं. मात्र तुम्ही ऑगस्टचा महिना देता सप्टेंबरला, जुलैचा देता जूनचा देता जुलैला, जुलैचा देता ऑगस्टला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जे आहे लेट होत असतो. मात्र तुम्हाला हे रेग्युलर द्या असं लाडका बहीण वारंवार सांगत होता. मात्र एक गोष्ट यामध्ये जी आहे आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते, की रक्षाबंधनचा हप्ता जे आहे त्यांनी रेग्युलर दिला. मात्र ह्याचंही कारण मी तुम्हाला असंही सांगू शकतो, की इलेक्शन तोंडावर येत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता ऑगस्टचा महिना ऑगस्टमध्येच भेटेल. मात्र कधी? तर बघा, एक टेंटेटिव्ह डेट तुम्हाला सांगू शकतो मी, की एक अंदाजित डेट अशी आहे, की 28 तारीख त्यांच्या हिशोबाने जी माहिती त्यांनी प्रोव्हाईड केली ती ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यात म्हणजेच किती येतो 23 ते 28 किंवा 31 पर्यंत. म्हणजेच काय तर 23 ते 31 तारखेपर्यंत आणि माझ्या माहितीप्रमाणे 28च्या पुढूनच सुरुवात होते. 28, 29, 30, 31 ह्या 4 दिवसामध्ये तुम्हाला पेमेंट ऑगस्टचं भेटणार किंवा भेटू शकतं. जी साम टीव्हीनं बातमी दिली. या 4 दिवसामध्ये जे आहे तुम्हाला ऑगस्टचे ₹1500 भेटणार. यासोबतच जे आहे तुम्हाला नवीन ज्या जुन्या लाडक्या बहिणी होत्या, त्या जुन्या लाडक्या बहिणी ज्या पेंडिंग होत्या, त्यातले जेवढ्या पात्र आहेत त्यांना ₹4500 भेटू शकतात. कारण त्यांच्यातल्या सगळ्याच काही अपात्र नाही आहेत. आकडा सरकारनं 26,00,000 जरी काढला असेल, तरी मी तुम्हाला सांगितलं 26,00,000 काही अपात्र नसतात. हा एक त्यांच्या नेटवर्क विभागाने दिलेला डाटा आहे. त्याच्यामुळे यामध्ये घाबरण्याची काही मोठी गरज नाहीये. आणि आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे मला प्रश्न येतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, की बघा लाडक्या बहिणींनो, दुसरा मुद्दा आपला हेच होता, की अपात्र महिलांनी जे आहे एक काम करायचं आहे. काय काम करायचं आहे? आता मी व्हिडिओ टाकल्यानंतर रोज मला कमेंट काय येतात, "सर, आमच्याकडे अंगणवाडी सेविका ताई आल्या नाही." आता बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, की 15 दिवसात जे आहे हे डाटा कलेक्शन होणार आहे, असं आदितीताईने सांगितलं. म्हणजे 15 दिवस काउंट कधीपासून झाले, तर रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशीपासून. म्हणजेच काय, तर आजपर्यंत 17-18 तारीख म्हणजे जवळपास 8-9 दिवस जे आहे ते या गोष्टीला झाले. अजूनही तुमच्याकडे जर अंगणवाडी सेविका ताई आली नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीनही तुमचे जून-जुलैचे जे पैसे आहेत ते पेंडिंग आहेत. आता कारण जून-जुलैचे ज्यांचे पैसे पेंडिंग आहेत, तेच जे आहेत अपात्र आहेत किंवा तेच अपात्र म्हणताच येणार नाही, त्याला होल्डवर आहेत. होल्डवर आहेत म्हणजे यांना थांबवलं आहे. कारण अपात्रची यादीच आली नाही. मात्र मग आता आपल्याला ऑगस्टमध्ये पैसे पाहिजे आहेत, तेही 4.5-2 महिन्याचे. कारण आपण पात्र आहोत आणि ज्या अपात्र आहेत त्यांनी जर याबद्दल काही निशंका सोडून द्यायला पाहिजे. मात्र बऱ्याच लाडक्या बहिणीचे प्रश्न येतात, की सर आमच्याकडे लाडक्या बहिणीच्या पोर्टलसाठी किंवा माहितीसाठी जे आहे पात्र फॉर्म, अपात्र फॉर्म चेक करण्यासाठी अंगणवाडी सेविका आल्या नाही. तर आता तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्हाला आपल्या एरियात अंगणवाडी सेविका ज्या आहेत ते शोधायच्या आहेत. बघा, अंगणवाडी सेविकाची माहिती घ्यायची आहे. कोणतीही अंगणवाडी सेविका असो, कोणतीही असो, कसल्याही प्रकारची असो, अंगणवाडी सेविकाकडे हेच काम आहे, की तुमचे फॉर्म तपासणे. मग अंगणवाडी सेविकाकडे जा. त्यांनी घरी यायच्या आधी, त्यांची वाट बघण्याच्या आधी, त्यांच्या कामाचा लोड जर आला तर माघारीच अपात्र करून टाकले त्यांनी, तर काय सांगता येतं? त्याच्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही स्वतःच
अंगणवाडी सेविका ताईकडे जा. तुम्ही स्वतःच जे आहे त्यांना भेट द्या. तुम्ही स्वतःच त्यांना सांगा, की माझा फॉर्म अपात्र आहे. यावर काय करायचं? यानंतर मात्र त्यांच्याकडे जो डाटा आहे, त्यांच्याकडे जो पोर्टल आहे, त्यांच्याकडे जी माहिती आहे, त्याच्या आधारे ते चेक करणार, की बाबा यांचा फॉर्म कशामुळे अपात्र. यासोबतच तुम्हाला सोबत काय-काय घेऊन जायचंय? तर तुमचा आधार नंबर घेऊन जायचंय. बँकेचं जे आहे पासबुक एक झेरॉक्स घेऊन जायची. यासोबतच तुम्हाला जे आहे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे ओ-टी-पीच्या आधारे आणि शक्य असल्यास नारी शक्ती असो किंवा मग पोर्टलवर असो, जिथून फॉर्म भरला त्या फॉर्मची जर प्रिंट असेल, तर सोन्याहून पिवळं. जर नसेल, तर या 3 गोष्टी कंपल्सरी घेऊन जायच्या. कारण युजर नेम, पासवर्ड जर त्यांच्याकडे आपल्याला देता आला, तर मात्र लगेचच्या लगेच ते आपल्याला त्यांच्या हातातलं काम साईडला करून आपलं फॉर्म चेक करतात. आणि मग काय होईल इथून लाडक्या बहिणींनो, मग अंगणवाडी ताईकडे जे आहे आपला डाटा ज्यावेळेस देतो ना आपण, त्यावेळेस त्यांना लक्षात येईल, की हा फॉर्म कशामुळे अपात्र केला किंवा होल्डवर ठेवला. मग आता त्यानंतर मग ते आपल्याला सांगतील, की बाबा तुमचं के-वाय-सी राहिले त्याच्यामुळे तुम्ही होल्डवर आहे. मग म्हणायचं असं आहे का? ठीक आहे. मग मी के-वाय-सी करून घेते. फॉर्म पात्र करून द्या. यानंतर मात्र त्यांच्याचकडून आपण नंबर वगैरे घेऊन ठेवायचा, त्यांनाच भेटायचं आणि मग ज्यावेळेस जे काही असेल किंवा तुमचं उत्पन्न जे आहे आम्हाला तो जास्त वाटत आहे. मग असं आहे का, तर मी उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून देते. कारण त्यांनी जर शेवटच्या घटक्यामध्ये जर आपल्याला भेट दिली आणि मग आपल्याकडे टाईमच नसेल काही करायचा, तर मग याचा काहीच फायदा होणार नाही. त्यापेक्षा आपण आत्ताच जाऊन अंगणवाडी सेविका ताईंना भेट दिलेली कोणती वाईट आहे. अंगणवाडी सेविका बघायच्या जिथं कुठे असतील, कारण त्यांचा सर्व्हे चालूच आहे. तुम्ही वार्डात माहिती काढू शकता, तुमच्या एरियात माहिती काढू शकता, कुठे असतात अंगणवाडी सेविका. मग प्रत्येकजण जे आहे तुम्हाला माहिती देईल, की इथं आहे आणि आपल्याला कोणतीही अंगणवाडी सेविका पाहिजे. कारण तिच्याकडून आपल्याला मदतच होईल आणि ती जर समजा कामाला नकार देत असेल, की तुमचं काम माझ्याकडे नाही, तर मग त्यांच्याकडून आपण ही माहिती घेऊ शकतो, की आपल्याला आमचं काम कोणाकडे आहे, मग आम्हाला कोणाकडे जायचं आणि त्या ताईचा नंबर काय आहे, आमच्या वार्डात कोणती ताई दिलेली आहे आणि आम्हाला याची सगळी माहिती पाहिजे. कारण आम्हाला जर तुम्ही मदत करत असाल, तर एक गोष्ट नक्कीच करा. तुम्हाला काहीच करायचं नसेल, तर मात्र आमचा युजर नेम, पासवर्ड काढून द्या आणि आमचा फॉर्म का पात्र आहे ते सांगा. बाकी आम्ही बघू. ज्या घरी येतील त्यावेळेस त्यांना बोलू. म्हणजे कोणत्याही प्रकारे जे आहे आपण त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे, की फक्त फॉर्म अपात्र काय आहे ते सांगा किंवा होल्डवर काय आहे ते सांगा. जेणेकरून आम्हाला तिची माहिती आत्ताच कलेक्ट करता येईल. कारण प्रत्येक गोष्टीला 2-2, 3-3 दिवस लागतात. उत्पन्न काढायला 2-3 दिवस लागतात. यानंतर मात्र आधार अपडेट असेल त्याला टाईम लागतो 2-4 दिवस. यानंतर मग ई-के-वाय-सी असेल किंवा के-वाय-सी असेल त्याला टाईम लागतो. यानंतर मात्र प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो. त्यामुळं आज आम्हाला सांगा, की आमचा फॉर्म अपात्र का आहे? कारण आम्ही जर 11th आवरला म्हणजे शेवटच्या घटकात तुम्ही आमच्याकडे आलात आणि फॉर्म अपात्र या गोष्टीमुळे आहे म्हटलात आणि यानंतर मग आम्ही जर पूर्तता नाही करू शकलो, तर तुम्ही तर आम्हाला अपात्र करणार. यापेक्षा लाडक्या बहिणींनो, मीच तुम्हाला सांगतो, की तुम्ही जे आहे स्वतःच अंगणवाडीत सेविकांकडे जा. स्वतःच त्यांना म्हणा, की आम्हाला फॉर्म जे आहे पात्र करायचा आहे. आम्हाला जून-जुलैचे पैसे आले नाहीत. हा आमचा जे आहे भरलेला फॉर्म आहे, हा आमचा मोबाईल नंबर आहे. हा आमचा जे काही आधार नंबर आहे आणि याच्यावरून तुम्ही आम्हाला पोर्टल उघडा. आमच्या पोर्टलवर चेक करा, की फॉर्म अपात्र का आहे. जरी तुम्हाला आम्हाला मदत करायची नसेल किंवा आमच्या एरियात दुसरी नेमली असेल, फक्त तुम्ही आम्हाला फॉर्म अपात्र का आहे, कोणत्या गोष्टीमुळे अपात्र होल्डवर आलेलं आहे, मग ती गोष्ट आम्हाला सांगा. यासोबतच जे आहे एका घरात तिघी जे राहतात, त्यांनी सुद्धा विचारावं, की हा फॉर्म कशामुळे अपात्र केला? मग त्या दोघींचा का नाही केला, माझा का केला? आणि जर माझाच करायचा असेल, तर मग मला पात्र व्हायचे, माझी काही चूक आहे का? मग ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला अंगणवाडीत सेविका देतील. कारण तो मुद्दा बराच चर्चेत आहे, की एका घरात जे आहे तिघं जण असल्यामुळे काय करायचं? कारण तो फॉर्म अपात्र कोणाचा करायचा याची आणखीनही लाडक्या बहिणीला डोक्याला ताप होऊन बसला आहे आणि तसेच अंगणवाडीत सेविका तर यासाठी कंटाळलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यावर एखाद्या वेळेस निर्णय होऊ शकतो, की तिन्ही जणी पात्र करा. मात्र आत्ताच सरकार नाही करणार. थोडंसं अंगणवाडी सेविकांचा फीडबॅक घेईल, की का कोणाला अपात्र. कारण मी जसं इंटरव्ह्यू ऐकला त्यांनी तर चक्क सांगितलं अंगणवाडी सेविकांनी, तुम्ही YouTubeला बघू शकता न्यूजवर आहेच, की आम्हाला घरातून डायरेक्ट हाकलून देताय. तुम्ही कोण आम्हाला अपात्र करणार? आमच्या भावांनी आम्हाला पैसे द्यायला सुरुवात केली. याचाच अर्थ काय, की कोणालाही स्वतःचं का पैसा सोडावा वाटेल. तुम्ही घरात दोघी दुसरे आहेत, तर मग मलाच का अपात्र करता? माझी काय चूक आहे?
हा मुद्दा जे आहे समोर येतो. त्याच्यामुळे त्याच्यावर तोडगा काही ना काहीतरी निघेलच. होप सो चांगला तोडगा निघावा जेणेकरून प्रत्येक लाडकी बहीण पात्र व्हावं. मात्र सध्याच एक काम करा, तुम्ही स्वतःच अंगणवाडीत सेविकांची भेट घ्या आणि त्यानंतर मात्र पुढच्या प्रोसेसला समोर जा. तर लाडक्या बहिणींनो, ह्या होत्या छोट्या अपडेट. व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे. छोट्या अपडेट जे होते आपल्याला दिलेले आहेत. ऑगस्टचा महिना आणि यानंतर मात्र अंगणवाडी सेविकांना सतत तुमचे जे प्रश्न असतात ते तुम्ही स्वतःच कामाला लागा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.